नमस्कार. माझं नाव सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळं कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, कोपरगाव, राहाता, त्याचबरोबर पारनेर तसेच काही इतरही तालुक्यांमधल्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील जे काही हंगामी पिकं होते यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज आपण वरिष्ठ स्तरावरती कळवलेला आहे. प्राथमिक अंदाजानुसार 33% आतील आणि 33% वरील नुकसानग्रस्त जे क्षेत्र आहे साधारणतः 5,66,000 हेक्टर इतकं आहे. ह्या नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पैकी साधारणतः 2,10,000 हेक्टरपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे. तसंच शासनाचे जे इतर विभाग आहे, महसूल विभाग आहे, ग्रामविकास विभाग आहे, या सर्व विभागांच्या समन्वयानं कृषी विभाग शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेमध्ये सहाय्य करीत आहे. त्याचबरोबर इतर जे काही बाबी आहेत, समजा फळबागेचे जे काही नुकसान झाले त्याला नव्यानं परत रिकव्हरी कशी गतिमानतेनं करता येईल याबाबतचं तांत्रिक मार्गदर्शनसुद्धा कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी करत आहेत. जसं जसं आपल्याकडं पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होईल तशा याद्या गावनिहाय तयार करून आपल्याला एकत्र करून वरिष्ठ स्तरावरती ती सर्व माहिती कळवायच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. आणि याकरता आपण ज्या ठिकाणी पंचनाम्याची आवश्यकता नाही आहे अशा ठिकाणच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या सेवा अधिग्रहित करून जिथं पंचनाम्याचं क्षेत्र व्यापक आहे अशा ठिकाणी त्या वर्ग केलेल्या आहेत. बाधित पिकांचा जर आपण प्रकार बघितला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, बाजरी असेल, मका, तूर, उडीद यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. नाल्याच्या काठाचे किंवा त्याचबरोबर नदीच्या काठावरच्या पुरामुळं ऊसासारख्या पिकांचं सुद्धा नुकसान, फळबागांचं सुद्धा काही ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. त्याप्रमाणे शेत परिस्थितीनुसार पंचनाम्याची प्रक्रिया कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मार्फत महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल यांच्या सगळ्यांच्या समन्वयानं सुरू आहे. आणि त्याचं संनियंत्रण जिल्हा स्तरावरून सुद्धा